महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान में। या शहरातल्या या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी जो मोठा साधार नोंदवला त्याबद्दल मी त्यांचे शतशः नमन करतो आणि राष्ट्रगीताने आजच्या या रॅलीची आपण सांगता करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जे अभूतपूर्व असं त्यांच्या कार्याचं चमक दाखवलेली आहे आणि त्या दाखवलेल्या चुणुकीमुळे पाकिस्तान भारतामध्ये एक युद्ध निर्माण झालं होतं। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कर्नल व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या माध्यमातून आपण टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की भारतानं आपल्या सैन्य दलाच्या ताकदीवर पाकिस्तानला कसं चारीमुंड्या चित केलं आणि मग अशा भारताच्या सैन्य दलाच्या सोबत या देशातली जनता खंबीरपणे, भक्कमपणे, सक्षमपणे त्यांच्या शौर्याला सलाम करते आणि त्यांच्या पाठीशी या देशातला प्रत्येक नागरिक कणखरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी आज सर्वच शहरातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी एकत्रितरित्या येऊन ही एक तिरंगा रॅली आज शहरामध्ये आयोजित केली होती। यामध्ये आपले माजी सैनिक आघाडीचे कावळे साहेब असतील किंवा अन्य माजी सैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले। देशातल्या देशभक्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेली ही रॅली आहे। या रॅलीमध्ये सर्वच विविध पद्धतीचे लोक, विविध घटक या रॅलीत आज सहभागी झाले। मी त्या तमाम सैनिकांच्या पाठीशी भारतातला प्रत्येक नागरिक प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभा आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही तिरंगा रॅली आहे। मला वाटतं की भारताच्या सैनिकांच्या पाठीशी हा देश खंबीरपणे आणि अखंडितपणे उभा आहे। धन्यवाद। आज रॅली सर ऑपरेशन सिंदूर याच्या संदर्भात BJP-तर्फे रॅली काढण्यात आली व देशवासियांना एक संदेश द्यावा की भारतीय जवान ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली प्राणाची आहुती लावून ज्याने की ऑपरेशन सिंदूर हा ऑपरेशन हे सक्सेस केलं। ऑपरेशनमध्ये एक फौजी अशा तरीकेने राहतो की सध्या मी कारगिलच्या युद्धामध्ये होतो तर कमीत कमी 8 ते 9 दिवस अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, काही नव्हतं। साईडला सर्व व्यक्ती मृत किती तर पडलेले होते लोक की जवळपास कुणीही दिसत नव्हतं। त्याच्यानंतर पाठीमागून काही ट्रूप्स आल्याच्या नंतर मला सपोर्ट भेटला, कारण युद्धामध्ये आपल्याला सैनिकाला एक वाटतं की परिवार दिसत नाही, आई दिसत नाही, बायको दिसत नाही, बहीण दिसत नाही, कोण दिसत नाही, फक्त आणि फक्त दिसतं पुढचा दुश्मन। आणि कसलेही चिंता न करता आमच्या अंगात आता सध्या पण माझ्या अंगात हे संचारलं शकतं, कारण त्यावेळेस आम्ही काही बघत नाही, फक्त आणि फक्त दुश्मनाला कसा धाडा लावायचा आणि दुश्मनाला कसं पराभूत करायचं एवढंच आमचं लक्ष असतं। आज BJP-तर्फे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी काल आम्हाला याच्याबद्दल सूचना दिली व या रॅलीमध्ये सहभागी आम्ही आज झालो, तर त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऑपरेशन सिंदूर कर्नल सोफिया कुरेशी यांच्यातर्फे भारतीय जवानातर्फे त्यांना मुख्य केलं होतं। त्यांनी 9 उग्रवाद्याचा अड्डा पाकिस्तानमध्ये घुसून निस्तानाबूत केलं। त्या माध्यमातून आपले BJPचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि माजी जिल्हाध्यक्ष काळे साहेब यांनी माजी सैनिक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे साहेब आणि आपल्या कल्याण विभागाचे सदस्य श्री अशोक गाडेकर साहेब आणि मी स्वतः पुनरुक्त माहिती जिल्हा सैनिक संघटनेचा अध्यक्ष आम्हाला शॉर्ट नोटीसमध्ये सांगितलं की आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माजी सैनिक आणि सैनिकाचा सन्मानार्थ तिरंगा रॅली करायची आहे। काळा मारुतीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली जाणार आहे। तरी
तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे इन्व्हाइट आहे। त्यामुळे आम्ही सर्व माजी सैनिक आणि सहभागी झालो। त्यांनी सर्वांचं आजपर्यंत कारगिल युद्ध झालं, दुसरं युद्ध हे आमचं ऑपरेशन युद्ध होतं, जे की उग्रवादातर्फे खूप आम्हाला देशाला जाणकेमध्ये माजी सैनिकाला किंवा सैनिकाला नोकरी करणं मुश्किल होतं। त्यामधून उग्रवादाचा जेवढा खात्मा होईल तेवढा एका आपल्या महिला भगिनींनी कर्नल कुरेश सोपी मॅडमनी 9 उग्रवादाचे अड्डे उद्ध्वस्त करून लावले आणि आपल्याला पाकिस्तानापासून कारगिलमध्ये जे झालं ते ह्यावेळेस होऊ दिलं नाही। आणि आजपर्यंत कोणत्याही सरकारने किंवा माणसाने माजी सैनिक किंवा सैनिकाला सन्मान दिला नाही। पहिल्यांदा हर जिल्ह्यामध्ये माजी सैनिक आणि आजी सैनिक ज्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकाचा सन्मान म्हणून हर जिल्ह्यामध्ये रॅली घेत आहे। माजी सैनिक हा कुणाही पक्षाचा नसतो। इन्व्हाइट केल्यानंतर सर्व माजी सैनिक धावून येतात, हर पक्षासंघ त्यांचं संगमत असतं आणि आम्हाला आनंद आहे की माजी सैनिकाचा ह्या सरकारतर्फे रॅली करून त्यांचं स्वागत करत आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।